जगभरात यकृत प्रत्यारोपणासाठी हजारो रुग्ण हे प्रतीक्षेत असतात. एकट्या अमेरिकेत 10,000हून अधिक लोक या रांगेत आहेत. या समस्येवर तोडगा म्हणून MITच्या संशोधकांनी प्रयोगशाळेत छोटे यकृत पेशींचे संच विकसित केले आहेत. हे संच शरीरात जाऊन नैसर्गिक यकृतासारखेच काम करू शकतात. पाहूयात त्याबद्दलचाच हा सविस्तर रिपोर्ट. आता यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया टाळता येणार? अमेरिकेच्या MIT मध्ये सॅटेलाइट लिव्हरवर संशोधन. सॅटेलाइट लिव्हर म्हणजे नेमकं काय? शरीरातील निकामी अवयवांचं प्रत्यारोपण करणाऱ्या शस्त्रक्रिया आता तुलनेनं सोप्या होत असताना या शस्त्रक्रिया टाळण्यासाठीचं एक नवं संशोधन समोर आलं. अमेरिकेच्या MIT विद्यापीठातील डॉक्टर संगीता भाटिया आणि डॉक्टर वर्धमान कुमार यांचं हे संशोधन नुकतंच सेल बायोमटेरियल्स या नियतकालिकात प्रसिद्ध झालं. या शोधानुसार शरीरात निकामी झालेल्या यकृताचं प्रत्यारोपण कुठल्याही कारणाने लगेच करता येत नसेल तर सॅटेलाइट लिव्हर या परिस्थितीत मदतीला धावून येणार आहे. आता हे सॅटेलाइट लिव्हर म्हणजे नेमकं काय? या उपचार पद्धतीत यकृत पेशी अर्थात हेपॅटोसाइट्सचा वापर होतो. हेपॅटोसाइट्सना विशेष हायड्रोजेलच्या माध्यमातून शरीरात इंजेक्ट केलं जातं. या पेशी शरीरात जाऊन यकृताची ऊर्जा वाढवणारे एन्झाईम्स आणि प्रोटीन्स तयार करतात. या सॅटेलाइट लिव्हर पेशी शरीरात 2 महिन्यांपर्यंत सक्रिय राहतात. यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शक्य नसलेल्यांसाठी या पेशी मोठं वरदान आहे. प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचं तंत्र तुलनेनं सुधारत असलं तरी मॅचिंग डोनर मिळणं किंवा रुग्ण प्रत्यारोपणासाठी पात्र असणं हे महत्त्वाचं असतं. यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला विलंब होत असेल तर हे सॅटेलाइट लिव्हर संशोधन एक मोठं वरदान ठरताना दिसतं. लिव्हरचं कार्य या बाहेरून दिलेल्या इंजेक्शन रूपाने दिलेल्या लिव्हरच्या पेशी म्हणजे ज्याला हेपॅटोसाइट्स म्हणतात असे हे कार्य केलेलं आहे. तर अशा हे संशोधन आज फक्त रिसर्च स्टेजवरच आहे. अजूनही फक्त हा उंदरांमध्ये प्रयोग झालेला आहे. ह्युमन बिंग्समध्ये हा प्रयोग व्हायला मला वाटतं अनेक वर्ष लागू शकतात. पण ही एक चांगली सुरुवात आणि एक रिव्होल्युशनरी अशी असं एक संशोधन आहे. हे संशोधन इतकं महत्त्वाचं का आहे याचा अंदाज येईल अशी आकडेवारी बघूया. भारतात लिव्हर ट्रान्सप्लांटच्या प्रतीक्षा यादीत 50,000पेक्षा अधिक रुग्ण आहेत. मात्र साधारण 2 ते 4,000 प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होतात. भारतात यकृत प्रत्यारोपणाची 200च्या वर केंद्र आहे. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण जगण्याचा दर 85 ते 90% असतो. शस्त्रक्रियेसाठी सरासरी खर्च 25 ते 30 लाख येतो. अमेरिका युरोपच्या तुलनेत भारतात शस्त्रक्रियेचा खर्च खूपच स्वस्त आहे. यकृत दात्यांची संख्या अतिशय कमी हा यातला मोठा अडथळा. अवयव प्रत्यारोपणाने वैद्यकीय क्षेत्रात एक मोठा कॅनव्हास खुला केला. आता या प्रत्यारोपणात आलेल्या अडचणींवरचे पर्याय म्हणून असं नवं संशोधन समोर येतंय. यामुळे जगभरातील लाखो रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आशेचा किरण नक्कीच दिसत असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.